नमस्कार मित्रांनो, उद्या भाऊचा धक्का रंगणार आहे आणि रितेश भाऊ पुन्हा एकदा स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे. काही स्पर्धकांची शाळा होईल तर काही स्पर्धकांची नक्कीच कान उघडणे होईल, कारण बरेच स्पर्धक अजूनही बिग बॉसच्या घरामध्ये मिस्टर इंडिया बनूनच खेळताना दिसत आहेत. त्यांचा गेम बिग बॉसच्या घरामध्ये जास्त दिसत नाहीये. तर आज शुक्रवारीच भाऊच्या धक्क्याच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे आणि भाऊ आज कोणकोणत्या स्पर्धकांची शाळा घेऊ शकतात याच्यावरती थोडीशी नजर टाकूया. मित्रांनो, कोणाची शाळा होईल? तन्वी कोलते ही कॅप्टन झाली आणि तन्वी कोलते कॅप्टन्सी चांगली करण्यासाठी तिने रुचिताबरोबर जबरदस्त भांडण केलं आणि रुचिता देखील तन्वीची कॅप्टन्सी व्यवस्थित होऊ देणार नाही असा रुचिताने पण केलाय. आणि काल जे काही चप्पल पुराण झालं तर त्याच्यावरती नक्कीच रितेश भाऊ बोलतील आणि बहुतेक मला असं वाटतं की हाच मुद्दा आहे ना प्रकर्षाने भाऊच्या धक्क्यावरती असणार आहे. कारण ज्या पद्धतीने या दोघींनी पण तो मुद्दा खूप वाढवला कारण नसताना. रुचिताचा पण इकडे इगो अडवायत होता, त्यानंतर हिची कॅप्टन्सी तन्वीची आडवी होती आणि त्याच्यामध्ये जबरदस्त असा राडा झाला. खरं तर हे प्रकरण एवढं वाढवण्याची काहीच गरज नव्हती. रुचिताने इथे सांगितलं होते की मला डॉक्टरने तपासले, गोळ्या दिल्यात, मी थोडेसे डोळे लावून घेते, मी झोपत नाही. याच्यावरती तन्वीने खूप त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला. कानाजवळ ओरडणे असेल किंवा मग आईस क्यूब लावणे असेल, फिजिकल होणं असेल, तर इथपर्यंत तन्वीने जायला नको होतं. तर याच्यावरती नक्कीच रितेश भाऊ भाष्य करतील. त्यानंतर सागरने चपलीचा मुद्दा कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी तो घेऊन गेला. म्हणजे बेडवरती चप्पल घालायची नाही हा मुद्दा होता. सागर काहीतरी वेगळंच की घरातल्या चप्पल घालू नका, मग चप्पल बाहेर काढा. तर याच्यावर देखील कदाचित रितेश भाऊ बोलू शकतात. त्यानंतर अत्यंत महत्वाचा मुद्दा हा असणार आहे की ज्या पद्धतीने विशाल कोटियाने प्रेम व्यक्त केलं आणि त्यानंतर जो काही तो सुटला, तो सुटलाच. तुझे गाल खूप छान दिसत आहेत, मला पप्पी घ्यावीशी वाटते. आणि त्यानंतर इथे रुचिता सांगताना दिसते की हे सगळं माझ्या आई वडिलांना आवडणार नाही. रुचिता माईक काढून हे सगळं बोलत होती, तरी पण बिग बॉसने आपल्याला ते सगळं ऐकवलं. आणि इथे त्याने विशालने जो काही एक मुद्दा काढला की आपण 80% याच्यावरती इंग्लिशमध्येच बोलायचं, इंग्लिशमध्ये बोलायचं नाही बिग बॉसच्या घरामध्ये, तरीही त्याने हा मुद्दा काढला. आणि असं एकंदरीत तो सांगतोय की बाकीच्या लोकांना इंग्लिश कळत नाही, असा कदाचित विशालचा गैरसमज असावा. तर या गैरसमजाबद्दल आणि हे जे काही तो प्रेम प्रकरण घेऊन पप्पीपर्यंत गेलाय, तर यावर रितेश भाऊने नक्कीच बोलायला पाहिजे आणि नक्कीच ते बोलतील. त्यानंतर राखी सावंतने पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये ड्रामा केलाय, परंतु हा जो ड्रामा आहे तो इतर सदस्यांना दिसण्यासाठी तिने केलेला. परंतु काही सदस्य त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह झाले. मग प्राजक्ताही दिसली पीठ प्रकरणामध्ये, सचिन भाऊ देखील पाणी ओतताना वगैरे हे सगळे दिसत होते. पण रोशन आणि बाकी सदस्य अजून देखील तेवढे ऍक्टिव्ह झालेले नाहीत. तर हे जे काही मिस्टर इंडिया म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये फिरतायत, तर त्यांना नक्कीच बोलायला पाहिजे रितेश भाऊने की अजून सुद्धा तुमचा गेम बिग बॉसच्या घरामध्ये दिसत नाही. रोशन भाऊ तर तसा अजिबातच दिसत नाही. तो का बिग बॉसच्या घरामध्ये एवढा शांत झालाय हे कळत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं असणार आहे ते म्हणजे टॉप आणि फ्लॉप हा जो टास्क रंगणार आहे, याच्यामध्ये जबरदस्त राडे भांडण तंटे होताना दिसणार आहेत. टॉप ठरू शकत नाही ना फ्लॉप ठरू शकत नाही. हा जो टास्क आहे तो अजून आपल्या समोर आलेला नाहीये. त्यामुळे याच्यामध्ये भरपूर हंगामे होणार आहेत आणि हा टास्क देखील फ्रंट फुटला असणार आहे. त्यानंतर नॉमिनेशन ज्या पद्धतीने झालं तर त्याच्यावरती देखील भाष्य केलं जाऊ शकतं. त्यानंतर अनुश्री पुन्हा एकदा वेगळी वाट निवडण्याच्या तयारीत आहे, वेगळा गेम दाखवण्याच्या तयारीत आहे. तर त्याबद्दल देखील रितेश भाऊ भाष्य करू शकतात. तर मला असं वाटतं की तन्वी आणि रुचिताचा जो काही मुद्दा होता त्यावरती नक्कीच रितेश भाऊ भाष्य करतील. त्यानंतर चप्पलचा जो काही मुद्दा झाला, विशालने तिथे चप्पल ठेवली, बारक्याला ज्या पद्धतीने ओढलं त्याचाही तो इश्यू झाला, तर त्यावरती देखील रितेश भाऊ नक्कीच भाष्य करतील. आणि इथे विशालची कानउघडणी होण्याची दाट शक्यता आहे. ज्या पद्धतीने प्रेम प्रकरणावर तो भाष्य करतोय आणि उघडपणे आपलं प्रेम व्यक्त करतोय, दोघेही माईक काढून बोलताना दिसत आहेत, तर याच्यावरती नक्कीच रितेश भाऊ भाष्य करतील. मिस्टर इंडिया म्हणून जे काही बिग बॉसच्या घरामध्ये वावरत आहेत त्याच्यावर देखील भाष्य केलं जाऊ शकतं. आणि हा जो काही टॉप 2 आणि फ्लॉप 2 हा जो काही टास्क झाला, तर हा टास्क भरपूर सारे हंगामे बिग बॉसच्या घरामध्ये आणणार आहे. तर यावर देखील नक्कीच भाष्य केलं जाऊ शकतं. तर काय वाटतं तुम्हाला, कोणकोणत्या सदस्यांची कुठल्या कारणावरनं कोणाची शाळा घ्यायला पाहिजे रितेश भाऊने, हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.